हे कवर काम चालायचं माळीवाड्याच्या स्टँडचं. होय, इकडे लय तारामुळे झाली. इकडे उन्हात लोकांना तळतळत बसावं लागत. गाडीच पुढे बसलो कवाच येऊन इथं बाकडे बसण्याची व्यवस्था कशी काय? आता कायची आज बसलोत खाली. जवळपास 1-1.5 तासापासून उभे आहेत आम्ही. आम्हाला अजून बस बी मिळाली नाही आणि इथलं नियोजन बी एकदम थर्ड क्लास झालेलं आहे. ते बसले लोक कधी उठतील हे उभे राहिले लोक वाट बघतात. आता इथं काय बसायची सोय पाहिजे लोकांना. तास 2-2 तास उभं राहावं लागतं इथं लोकांना गाडीची वाट बघत. अहिल्यानगर शहरातील स्वस्तिक बस स्थानकामध्ये प्रवाशांचे चांगलेच हाल पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी माळीवाडा बस स्थानकाचे काम सुरू असल्याने प्रवाशांना स्वस्तिक बस स्थानकाचा सहारा घ्यावा लागत आहे. मात्र या ठिकाणी बसण्यासाठी पुरेसे बाकडे नसल्याने प्रवाशांना व नागरिकांना उन्हात उभा राहण्याची वेळ आलेली आहे. आपण आज आलेलो बस स्थानकामध्ये. आपण या नागरिकांशी प्रवाशांची चर्चा करूया. हॅलो, शंकर मानोजी डोंबरे. आमचे पेशंटची जास्ती उन्हात तारामुळे होती. बस स्टँडवर काही बसण्याची त्याची सोय नाही अजून. हे कवर काम चालायचं माळीवाड्याच्या स्टँडचं. होय, इकडे लय तारामुळे झाली. इकडे उन्हात लोकांना तळतळत बसावं लागत. पेशंटला चक्रा बिकरा येतात. कुठं काय होतं काही सुविधा नाही अजून इथं. होय, बाकडे टाकून द्यायला पाहिजे. कुठं सावलीची सोय करायला पाहिजे. नमस्कार, मी ॲडव्होकेट उत्कर्ष मुगले. आम्हाला दौंडला जायचं होतं. गेल्या 1-1.5 तासापासून आम्ही इथं उभे इथं. इथं आपण बघू शकता बसायची सोय वगैरे नाहीत, बाकडं नाहीत. तिकडचं एक स्टँड बंद असल्यामुळं लोक इकडे येतात. इकडूनच पाथर्डी त्या सर्व प्रकारच्या गाड्या इथंच लागतात. स्वच्छता बी बघू शकता, स्वच्छता बी नाही. टॉयलेट बाथरूम बघायला गेला तर एकदम घाण परिस्थिती आहे. जवळपास 1-1.5 तासापासून उभे आहेत आम्ही. आम्हाला अजून बस बी मिळाली नाही आणि इथलं नियोजन बी एकदम थर्ड क्लास झालेलं आहे. मी क्षीरसागर वैष्णवी नंदकुमार. मी संभाजीनगरवरून आली आहे. 11 वाजता आली आहे. आता 11:15 झालेत. मी तेव्हापासून उभी आहे. इथे जास्त बसायची चांगली सोय नाही आहे आणि स्वच्छता पण कमी आहे. तर त्याच्याकडे काय होत असेल तर प्रशासनाने लक्ष द्यावे. ताराबाई गजानन थोरवे, सोलापूरवाडी, आष्टी तालुका, बीड जिल्हा. आम्ही इथून आलेलो आहेत. इथं बसाया जागा आम्हाला नाही. बाकडे पाहिजे. आम्ही हॉस्पिटलला आलो होतो डोळे तपासायला. आता आम्हाला जायची गावाला पण गाडीच पुढे बसलोत कवाच येऊन इथं बाकडे बसण्याची व्यवस्था कशी काय? आता कायची आज बसलोत खाली. काकाराव साहेब सुरवसे, काकासाहेब सुरवसे नाव आहे माझं. फक्त एवढंच की लोकांची कुचंबनामध्ये इथं बसायची. कारण जे बसलेले लोक आहेत ते बसलेले लोक कधी उठतील हे उभे राहिले लोक वाट बघतात. बसायची सोय पाहिजे लोकांना. तास 2-2 तास उभं राहावं लागतं इथं लोकांना गाडीची वाट बघत. आणि इथं स्वच्छता कशी काय? स्वच्छता वगैरे आहे पण बाकीचे हे झाडलोट व्हायला पाहिजे. साफसफाईची कामं व्हायला पाहिजेत. हेच सर्वसामान्यांची मागणी असतात. सध्या शाळा चालू झाल्यात. इथं शाळेत जाणाऱ्या येणाऱ्या लोकांची गर्दी जास्त आहे. प्रवाशांची गर्दी जास्त आहे. प्रवाशांची एवढीच मागणी की बसायची सोय करायला पाहिजे प्रशासनाने किंवा एस टी महामंडळाने. गाडी वाड्या स्टँडवरल्या गाड्या इकडे लागत आहेत. दोन्ही पिंपळा मार्गे जाणाऱ्या. त्यामुळे इथं बसण्याची बी गर्दीची खूप दाट शक्यता आहे. गर्दी झालेली खूप स्टँडवर. त्याच्यामुळं आम्हाला उन्हातच थांबावं लागत. बाकडं बी नाही. बाकडं जर असलं तर इकडं बारकून गाड्या निघून जातात. गाड्या बी सापडत नाही. प्रशासनाकडे काय मागणी करणार तुम्ही? हा, प्रशासनाकडे आम्हाला काय लवकरात लवकर ती माळीवाडा बस स्टँड दुरुस्त करून मिळावं हीच मागणी आहे आमची. किंवा इथं बसण्याची व्यवस्था करावी सावलीची. आमची बाकी काही नाही मागणी. संबंधित प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांची व प्रवाशांची बसण्याची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. कॅमेरामन प्रेम गांगुलीसह मी रवी कदम, आय लव्ह नगर न्यूज, अहिल्यानगर. मेडिकल ॲडमिशन मधले खात्रीशीर मार्गदर्शन म्हणजे मेडगाईड एज्युकेशन. भारत आणि परदेशातील वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेशासाठी आजच संपर्क करा.